नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्याच निमित्ताने आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर मोदकांसाठी लागणारी पिठी बनवण्यापासून ते मऊ कळीदार मोदक कसा बनवायचा इथपर्यंतची सर्व प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर आपण तांदळाची पिठी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे। तर हे सर्व तांदूळ आता आपल्याला एका कटोरीमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पूर्णतः आंबेमोहोर तांदूळ वापरलात तरी सुद्धा चालेल। तर इथे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ इथे मी धुतलेले आहेत। आता एका कॉटनच्या कपड्यावरती या तांदूळला आपण सुकवून घेणार आहोत। तर इथे तांदूळ आपल्याला जास्त वेळ भिजवायचा नाही, धुतल्यानंतर लगेचच आपल्याला याला एका कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घ्यायचा आहे। फॅन खाली इथे मी 2 तासासाठी हा तांदूळ सुकवून घेतलेला आहे। छान असा हा तांदूळ सुकलेला आहे। आता एका डब्यामध्ये आपण याला काढून घेऊयात आणि घरघंटी किंवा चक्कीमधून याला दळून आणूयात। तर इथे मी घरघंटीमधून हा तांदूळ दळून आणलेला आहे। छान अशी याची पिठी तयार झालेली आहे, बारीक अगदी बघू शकता तुम्ही इथे। आता आपण मोदक बनवून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे नारळ। तर नारळ इथे मी फोडून घेतलेला आहे। आता या नारळाला आपल्याला खोवून घ्यायचं आहे। तर इथे मी विळीच्या मदतीने हा नारळ खोवून घेत आहे। तुम्हाला जर जास्त प्रोसेस ही लेंदी वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला हा नारळ बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी आता 1 कप खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा कप गूळ, 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा इथे खसखस घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेला आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवून देऊयात। कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे। खसखस भाजलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा भरून तूप घालून घेऊयात। आता आपण यामध्ये 1 कप खोवलेलं खोबरं घालून घेणार आहोत आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे। थोडा आपला कच्चा वास निघून जावा खोबऱ्याचा आणि थोडासा याला कलर यावा म्हणून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे छान असं या सारणाला टेस्ट येते, त्याच्यामुळे तूप यामध्ये नक्की घाला। तर इथे आता मी थोडंसं ड्रायफ्रूट्स सुद्धा घातलेले आहेत आणि छान असं दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाले की यामध्ये अर्धा कप आपण गूळ घालून घेणार आहोत आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे। गॅस इथं मी मीडियम ठेवलेला आहे। छान असं गूळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त वेळ पण आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं नाही, नाहीतर सारण आपलं थोडं कडक होऊ शकतं। तर इथे बघू शकता गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे, छान असं मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि थोडंसं जायफळ यामध्ये आपल्याला किसून घालायचं आहे। तर जायफळ इथे मी किसणीने किसून घातलेलं आहे। जायफळ आणि वेलची पूड आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे आणि अगदी 2 सेकंदासाठी आपल्याला याला परतून आता गॅस बंद करून घेऊयात। आता हे सारण तयार झालेलं आहे। गॅसवरून याला उतरून थंड करून घेऊयात। तर सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे उकड बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पूर्णतः पाणी वापरू शकता उकडसाठी किंवा पूर्णतः दूध सुद्धा वापरू शकता, म्हणजे 1 कप। तर इथे आता मी 1 कप तांदळाची पिठी घालून घेणार आहे। जितकं आपलं तांदळाची पिठी असेल तितकंच आपल्याला पाणी किंवा दूध घालायचं आहे। सेम प्रमाण आहे, त्याच्यामुळे तुमची उकड अगदी व्यवस्थित होईल। तर आता हे तांदळाचं पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला याला झाकून गॅस लो करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। आता आपली उकड अगदी व्यवस्थित झालेली आहे। याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि एका ताटामध्ये ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे। उकड इथे गरमच आहे तोपर्यंतच आपल्याला याला एका स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायची आहे। गरम असल्यामुळे इथे तुम्ही स्मॅशर किंवा घरातला तांब्याचा उपयोग करा। तर इथे छान असं आपल्याला याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि स्मॅशरने मळून झाल्यानंतर आपल्याला याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत गोळा होऊपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर इथे थोडंसं हे कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, हाताला लावायचं आणि छान असं याला मळून घ्यायचं। तर इथे मी आता हे सर्व मळून घेतलेलं आहे
आता याचा गोळा होत आहे आणि पारीसुद्धा अगदी व्यवस्थित होत आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे। पीठ छान असं मळून झाल्यानंतर त्याचा गोळा करायचा आणि पारी होते का बघायचं। पारी जर आपली कडेला तडा जात नसेल तर उकड आपली अगदी परफेक्ट तयार झाली असं समजायचं। आता इथे मी पिठाचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। 1 कप आपण पीठ घेतलं होतं तर यामध्ये 11 मोदक परफेक्ट तयार होतात। तर इथं मी 11 ह्या सारणाचे सुद्धा गोळे बनवून घेतलेले आहेत आणि पिठाचे सुद्धा गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण मोदकांना उकड काढण्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवूयात आणि मोदक बनवायला सुरुवात करूयात। तर इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अंगठा आणि बोटांच्या मदतीने प्रेस करत त्याला आपण पारी बनवून घेणार आहोत। तर इथे मी पारी अशा पद्धतीने बनवून घेत आहे। मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि कडेला पातळ करत आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे। हाताला थोडंसं हे पीठ चिटकत असेल तर कोरडं पीठ थोडंसं लावायचं आहे आणि पारी बनवून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये सारणाचा एक गोळा ठेवून देणार आहोत आणि मोदकाला कळ्या पाडून घेणार आहोत। तर इथे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने 3 बोटांच्या मदतीने आपल्याला असं कळी पाडून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता छान अशा मी कळ्या पाडल्या आहेत। जितक्या जमतील तितक्याच कळ्या आपण पाडायच्या आहेत। तर इथे कळ्या पाडून आता झालेल्या आहेत। आता वरती थोडंसं मी याला प्रेस करून घेणार आहे कारण पीठ थोडंसं जास्त आणि जाडसर वाटत आहे म्हणून। आणि हे प्रेस करून झाल्यानंतर आता आपण मोदक बंद करून घेणार आहोत। तर त्यासाठी हाताने आपल्याला याला असं फिरवत बंद करून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने ज्या कळ्या आपण पाडल्या होत्या त्या आतल्या साईडला प्रेस करायच्या आहेत। तर इथे गोल असं फिरवत आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे आणि वरती थोडंसं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि छान असे याला शेप करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे। असं खालून थोडंसं याला असं फिरवून घ्यायचं, त्यामुळे मोदक थोडासा उठला जातो। छान असा कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने सर्व मोदक मी इथे करून घेतलेले आहेत। आता इथे आपण चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये मोदक ठेवून द्यायचे आहेत। तुम्ही इथे चाळणीमध्ये केळीचं पान वापरू शकता किंवा कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भिजवून सुद्धा यामध्ये ठेवून उकड काढू शकता। तर इथे मी आता सर्व मोदक ठेवून दिलेले आहेत। वरून थोडंसं केसर लावून घेणार आहे। केसर पाण्यामध्ये बुडवून मोदकांना लावून घ्यायचं आहे। पाणी सुद्धा इथे गरम झालेलं आहे। आता चाळण आपल्याला पाण्यावरती ठेवून द्यायची आहे आणि झाकण देऊन आपल्याला 9 ते 10 मिनिटांसाठी उकड काढून घ्यायची आहे। अगदी 9 ते 10 मिनिटांमध्ये परफेक्ट असे मोदक उकडलेले होते। 10 ते 12 मिनिटांपेक्षा मोदकांना उकड काढायची नाही कारण आपण पीठ अगोदर उकडून घेतलेलं होतं। मऊ कळीदार असे आपले मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत। अगदी परफेक्ट असे बनवून तयार झालेले होते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। अशाच पद्धतीचे मोदकांचे रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहेत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गणपती महोत्सवात गणपतीच्या आगमनासाठी तुम्ही ही मोदकांची रेसिपी नक्की करून बघा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।